कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन म्हणजेच सॅप संस्थेकडून मुक्या प्राण्यांचं संरक्षण, उपचार आणि लसीकरण केलं जातं। त्यानुसार 27 आणि 28 डिसेंबर रोजी राजारामपुरी 5व्या गल्लीतील पेट्स क्लिनिकमध्ये पाळीव कुत्र्या मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस आणि जंत निर्मूलन औषधं मोफत देण्यात येतील। शनिवार रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पाळीव कुत्र्या मांजरांना मोफत प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जाईल, तर अन्य काही गंभीर आजारांबद्दल सवलतीच्या दरात लस दिली जाईल। तरी जागरूक नागरिकांनी घरातील आपल्या लाडक्या मांजर किंवा कुत्र्याला प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी राजारामपुरी 5व्या गल्लीतील पेट्स क्लिनिकमध्ये आणावं असं आवाहन सॅपच्या वतीनं करण्यात आलंय। कोल्हापुरातील विन्स हॉस्पिटलजवळ असणाऱ्या ऊसाच्या शेताला सोमवारी सायंकाळी आग लागली। त्यामध्ये 20 ते 25 टन ऊस जळाला। परिणामी दिलीप चव्हाण आणि सतीश यादव या शेतकऱ्यांचं सुमारे 80,000 रुपयांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान टळलं। या परिसरात काही लोक मद्यपान आणि धूम्रपान करतात, त्यामुळे यापूर्वी सुद्धा आग लागल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील ट्रूप एंटरटेनर्स ग्रुपच्या वतीनं पाश्चिमात्य गीत संगीताची मैफिल सादर झाली। नितीन आळवेकर यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात 1960 ते 1980च्या काळातील वेस्टर्न, क्लासिकल आणि वेगवेगळ्या धूनचं बहारदार सादरीकरण झालं। यापूर्वीही ट्रूप बँडनं अनेक वैशिष्ट्यपूर्ण संगीत मैफिलींचं सादरीकरण केलंय। पाश्चिमात्य संगीतावर आधारित अनादर प्लेस अनादर टाइम या मैफिलीला कोल्हापूरकरांनी टाळ्यांची दाद दिली। नितीन आळवेकर आणि अमेय घाटगे यांनी सादर केलेल्या पाश्चिमात्य गीतांना शेखर खोत, मनोज जोशी, इंद्रजित पुजारी, प्रेमजित सुतार यांनी वाद्याची साथ संगत केली। या कार्यक्रमाला BM हिरडेकर, प्रसाद कामत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कागलमधील BSNL कार्यालयाजवळच्या हॉटेल अशोकामध्ये आज दुपारी अचानक कढईतील तेलाचा भडका उडाला आणि स्वयंपाकघरातून प्रचंड धूर बाहेर पडू लागला। त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली। हॉटेलमधील स्टाफनं प्रसंगावधान राखत तातडीनं स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर बाहेर काढलं, तर कागल नगर परिषद आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून आणि आतून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। कागल पोलिसांनी जमावाला नियंत्रित करत अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मदत केली। नाताळचं औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत। ब्रह्मपुरीतील अरुण खोडवे यांच्या पुढाकारातून मिरजक तिपटीतल्या अंधशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शालेय साहित्य वितरण करण्यात आलं। अंध मुलांना खाऊचं वाटप केलं, त्याचप्रमाणे शहरातील दिव्यांग मुलांनाही शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप करणार असल्याचं खोडवे यांनी सांगितलं। यावेळी ब्रह्मपुरी चर्चचे कार्यकर्ते उपस्थित होते। निराधार आणि बेवारस व्यक्तींना आपल्या केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांची निरपेक्ष वृत्तीनं देखभाल करणाऱ्या कोल्हापुरातील माऊली केअर सेंटरला नवी रुग्णवाहिका मिळाली आहे। उद्योजक संजय घोडावत यांच्या समूहातर्फे माऊली केअर सेंटरला नवी रुग्णवाहिका भेट देण्यात आली। या सेंटरमधील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं पूजन करून ती सेवेत रुजू करण्यात आली। या भेटीबद्दल राहुल कदम आणि दीपक कदम यांनी घोडावत यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी माऊली केअर सेंटरचे पदाधिकारी उपस्थित होते।